हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं पॉडकास्ट थोडंसं वेगळं असणार आहे, कारण हे दोन जे कॅन्डिडेट आहेत किंवा आपण कॅरेक्टर्स आहेत, ह्या दोघांना मला ह्यांच्यावरती थोडंसं पॉडकास्ट करायचं होतं, पण एवढं इनफ कंटेंट माझ्याकडे नाही आहे की त्यांच्यावरती एक एक म्हणजे माझा जो एक लिमिट आहे 30 मिनिट्सचं वगैरे पॉडकास्ट मी एकाच व्यक्तीवर करू शकते, कारण ते खूप बोरिंग पण होतं स्पेशली ह्या कॅरेक्टर्सवर. तर त्याच्यामुळे म्हटलं की ह्यांना मिक्स करूया आणि थोडं ह्याच्याबद्दल थोडं त्याच्याबद्दल एकाच पॉडकास्टमध्ये बोलूया. आणि ह्यांच्यावरती बोलणं आता खूप जरुरी पण होतं, म्हणजे हीच ती वेळ, हाच तो क्षण आणि दिस इज द राईट टाईम. आता जर मी नाही बोलली तर मग ते खूप लेट होऊन जाईल आणि मग ते सगळं जब चिडिया चुग गई खेत किंवा तो तवा म्हणतात ना गरम आहे तोपर्यंतच पोळी शेकून घेतलेली बरी असते. तर आता मला दोघांनी चान्स दिला आहे तर बोलून घेते म्हटलं. तर आता जास्त सस्पेन्स ठेवत नाही. आजचं पॉडकास्ट असणार आहे पक्या पकाव आणि गौराबाईवर. पक्या पकावचं आता रिसेंटच मी एक रील बघितलं, एक दोन रील्स त्याने. तो आता व्हिडिओ तर सगळे प्रमोशनलच करतो, कुठे ना कुठे तरी त्याला फुकट राहायला मिळते. तिकडे जातो, तिकडचं फालतूचा काही ना काहीतरी दाखवत बसतो, टाईमपास करत बसतो आणि मी त्याला मानतच नाही. त्याचं काय म्हणजे तो अजिबात विचार न करता काहीही कॉन्टेंट बनवत असतो आणि त्याच्या इतका दोगला माणूस, दुटप्पी माणूस मी कधीच बघितला नसेल. आता ते कसं ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे पॉडकास्टमध्ये. आणि दुसरी ही गौराशी रिलेटेड, म्हणजे याआधीही मी बोलली होती एक दोनदा कॉमेंटमध्ये की मला गौरावरती थोडंसं बोलायचं आहे आणि ती कशी चतुराईने लोकांना फासते आणि जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, ह्या उक्तीचा कसा पुरेपूर उपयोग ती करते, हे मला थोडंसं बोलायचं होतं. आणि काल मला काही कॉमेंट पण आल्या अशा की ताई ती खूप छान आहे, ती खूप असं आहे, तिच्यावर बोल वगैरे. तर ते छान बिन आहे ते काय, ते कसं आणि मला का नाही वाटत ते मी ह्या पॉडकास्टमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर पहिले आपण पक्या पकावपासून सुरुवात करूया, त्याचं थोडंसं आहे ते बोलून घेऊया, मग आपण गौराकडे वळूया. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ पक्या पकाव. सो पक्या, तुझ्यासारख्या माणसाने ना सगळ्यामध्ये आपली हुशारी दाखवणं, ज्ञान दाखवणं आणि उगाचच आपली विशेष टिप्पणी प्रत्येक कुठल्याही सेन्सिटिव्ह मॅटरवर करणं, हे पहिले तू बंद कर. आणि ते रेकणं बंद कर. कुठेतरी गाडीत बसतो, कुठल्या तरी पार्किंगमध्ये कुठेतरी टाईमपास करायला गेलेला असतो, मग ह्याला वाटतं की चला आता आलोच आहे तर गाडीमध्ये बसूया आणि काहीतरी आपण ज्ञानाचे डोस पाजूया लोकांना. मग कुठलाही म्हणजे किती अति सेन्सिटिव्ह टॉपिक असेल ना, जिथे म्हणजे गप्प राहिलेलं जास्त बेटर. आता लास्ट टाईम पण जे मी तुम्हाला पॉडकास्ट केलं ह्याच्यावरती, तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने ह्याने उगाचच म्हणजे ते इतका सेन्सिटिव्ह टॉपिक आपल्या देशाशी रिलेटेड, हा इतका जीव तोडून वगैरे, म्हणजे ह्याचं तर असं असतं की बापरे, की बाबा आत्ताच्या आत्ता मला आणून द्या, आत्ताच्या आत्ता मला हे नको आहे, मला आय डोंट वॉन्ट पीस, आय वॉन्ट देम इन पीसेस वगैरे, हे फालतूपणा ह्याचं आणि जोरजोरात रेखणं आणि हे सगळं तर आपण बघितलंच, त्याच्यावर आपण ऑलरेडी बोललो आहे. पण प्रत्येक वेळेला हा असंच करतो. म्हणजे ह्याच्यासाठी असं झालं आहे ना की या घटना होणं हे ह्याच्यासाठी पर्वणीचं झालं आहे. म्हणजे हा चान्सच बघत असतो की काय ना काहीतरी असं सनसनीखेज घडतंय किंवा कोणाच्या आयुष्यात काहीतरी उलथापालथ होते की काय वाईट घडतंय की ज्याचा ह्याला फायदा होईल कॉन्टेंटसाठी. कारण या माणसाकडे काहीच कॉन्टेंट नाही आहे. हे शिकतो का तू सेमिनार्सना जाऊन, की कसं दुसऱ्याच्या दुःखातनं किंवा दुसऱ्याच्या प्रॉब्लेम्समधनं किंवा दुसऱ्याच्या सेन्सिटिव्ह इश्यूजमधनं स्वतःचं कॉन्टेंट छापायचं. तर स्वतःला काही येत नाही आहे, स्वतःचं काही तुझ्याकडे नाही आहे दाखवण्यासारखं, म्हणजे स्वतःचं म्हणजे कॉन्टेंट म्हणते मी, ते काही नाही आहे तुझ्याकडे, तर मग ॲटलिस्ट दुसऱ्यांच्या दुःखावरचं तरी कॉन्टेंट बनवू नकोस. हां, जे बोलायची तुझी लायकी नाही आहे, ज्याच्यामधली आपल्याला समज नाही ना बाळा, त्याच्याबद्दल जास्त बोलू नये. आता मी रोस्टर आहे, मी रिॲक्शन देते, पण मी हाताळते का असे विषय? नाही, कारण ह्या विषयामध्ये ना खूप काही दडलेलं असतं, खूप खोलवर आहेत. हे वरवर दिसतं तसं नाही आहे. उगाचच बेंबीच्या देठापासनं रेकून काय तू कुठला मोठा चरणप चोचवा मी नाही बनणार आहेस, समजलं? द इंडिया वॉन्ट्स टू नो, द नेशन वॉन्ट्स टू नो, काही गरज नाही आहे. जो आहेस ना चिवचा पक्या, थुकरट पक्या पकाव, तेच राहा. जास्त बोलण्याची गरज नाही आहे. म्हणजे या माणसाला लाज शरम काय आहे का? उगाचच आपला ते गुप्प्यासारखा बसला कुठल्या तरी मॉलच्या पार्किंगमध्ये गाडीमध्ये ए सी लावून बसून आहे ना, अशा गोष्टींवर टिप्पणी करणं खूप सोपं असतं.
जोपर्यंत आपण त्याची झळ सोसत नाही ना, आपल्याला नाही माहिती ना, तर जास्त पचपच करू नये. समजलं का रे थुकऱ्या, थुकरट माणसा, फालतू कुठचा. कुठलं नाही तर याने आता ते जे प्रकरण झालंय, हत्या प्रकरण, त्याचा आता विषय घेतला बोलायला. आणि तुझ्यासारख्या दुटप्पी माणसांनी तर बोलूच नये. तू इतका नेक्स्ट लेवलचा हिपोक्रेट आहेस ना, की तू आधी स्वतःच तू इतक्या मुलींना जज केलंय हे तू विसरला असशील, पण आम्ही नाही विसरलो. त्याच्यामुळे तू तर हे सांगूच नको की कसं मुलींना वागवलं पाहिजे आणि कसं सुनेला वागवलं पाहिजे आणि कसं त्यांच्याकडनं पैशाची अपेक्षा नाही केली पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, काय नाही. तुझ्यासारख्या माणसाने हे बोलू नये, ज्याने स्वतःचीच बायको एकदम बोलतात ना सुलाखून पारखून केलेली आहे. हां, त्याच्यामुळे तू नको सांगूस ह्या गोष्टी. तुमच्या घरामध्ये किती 2 सुनांमध्ये किती फरक केला जातो, किती तुम्ही नाही म्हटलं तरी तो स्पष्ट दिसतो. तर तू नको सांगू. मुलगी करताना तिच्याकडनं एका सर्टन पगाराची किंवा तिच्याकडनं किती पैसा नंतर जनरेट होईल, किती ते आपल्याला फायदेशीर ठरेल, हा विचार करणाऱ्या माणसाने ते तू नको सांगूस. पक्या तू नको सांगूस. #पक्या तू नको सांगूस. तू ह्याच्या आधी इंटरव्ह्यूमध्ये ना, त्या टमुकच्या इंटरव्ह्यूमध्ये काय बोललायस ते तू विसरला असशील, आम्ही नाही विसरलो. आणि जेव्हा तुझा इंटरव्ह्यू झालाय, तू प्रत्येक वेळेला हे मेन्शन केलंय की तू कसा दीडशाणा होता आणि तू कसं मुलींना रिजेक्ट केलं आणि का रिजेक्ट केलं आणि कसं त्यांना तू पाण्यात बघितलंस आणि कसं तुला त्यांच्यामध्ये वो बात नाही असं वाटलं आणि का वाटलं. आणि सगळं ते पैशाभोवतीच रिव्हॉल्व होत होतं की तुला त्या तेवढ्या इनफ एज्युकेटेड नाही वाटल्या किंवा त्या तेवढं कमवणाऱ्या नाही वाटल्या, क्या तुला तेवढं इन्कम जनरेट करून देतील, तुला आयतं बसून खायला घालतील अशा तोडीच्या नाही वाटल्या. आणि त्यांचे वेगळे काही कंडिशन्स होत्या ज्या तुझ्या बाबतीत होत्या, पण तू त्याच्यामध्ये पण त्यांनाच कमी लेखलंस, त्यांनाच कमी दाखवलंस. आणि मग ही हूरपरी तुझी चिव आली तुझ्या जीवनात आणि मग तुला कसं तुझे दिलके तार वाजले आणि तू कसं तिला प्रॉपर सगळं विचार करून हेरलंस आणि तुला तीच का पाहिजे होती. आणि तिच्यामध्ये पण असं काहीही खास नसताना अजून जे बाकीच्या मुलींकडे पण होतं, ती मुलीसारखी मुलगी आहे, तर बाकीच्या पण मुलीच होत्या, असं काही वेगळा काही असा नमुना तर नाही आहे. पण तरी तू तुला होकार दिलास. इनफॅक्ट तुला हीच पाहिजे असं झालं, एकदम वेडापिसा झालास का, कारण का तू सगळं हेरलं होतंस. हा दिसायला पण ठीकठाक आहे आणि कमवून पण देईल आणि आपल्या आयुष्यभराचं टेन्शन मिटेल. मला अशीच पाहिजे होती की मला थोडंसं आराम आणि थोडंसं टाईमपास करायला मिळेल. इवन आय विल बिकम हाऊस हजबंड फॉर दॅट मॅटर, पण ही जर मिळाली तर माझं लाईफ सॉर्ट होऊन जाईल. सो हे इक्वली मॅनिप्युलेटिव्ह आहे. हे इक्वली तू जे म्हणतोस ना की असं मुलींना असं त्यांची किंमत त्यांच्या ह्याच्यावरती ठरवू नये आणि जे तू काही म्हणालास, जे काही तू बकवास केलीस, तर तू पण काही कमीचा नाही आहेस. हां, तू जे काही उद्योग केलेस किंवा तुझं जे काही थिंकिंग आहे ते सॉर्ट ऑफ म्हणजे असा विचार करणं की बाबा एखाद्या मुलीकडनं किंवा बायकोकडनं आपल्या तिचं इन्कमच, तिचं जे काही आहे तिचं मूल्य ते तिच्या इन्कम भोवतीच आहे, हा विचार करणं हे हुंडा घेण्यापेक्षा काही कमीचा विचार नाही आहे. सो तुझी बकवास बंद कर. आणि इतकंच आहे ना, तर रेखण्यापेक्षा ना इथे बसून स्वतःच्या घरापासून सुरुवात कर. तुमच्या घरात ज्या 2 सुना आहेत ना, त्यांना आधी इक्वल ट्रीटमेंट द्या आणि नंतर मग तू ना बाकी लोकांचा, बाकी दुनियेचा कैवार घे. समजलं? ते एकदम एव्हिडेंट आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे की एकीला कसं वागवलं जातं, दुसरीला कसं वागवलं जातं, एकीला कसा रिस्पॉन्स मिळतो तुमच्या घरात, दुसरीला कसा मिळतो, एक काय करते दुसरी काय करते, एकीला कसे आपल्या कमावण्याचे पर्क्स तिला मिळतात आणि दुसरीला कसं घरकोंबडी बनवून ठेवलं आहे. तर तू तुझ्या घरापासून सुरुवात कर. बाकीचे लोक बघून घेतील, त्यांना अक्कल आहे. आणि तुझं जे वरवरचं जे बोलणं आहे ना की असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, घरी सांगा, बाहेर या, सोडून द्या, असं करा तसं करा, तर बाबा तू रेन दे बका, तू शटाप रे शटाप, चल फट गबस. असे जे लोक बोलतात ना आणि अशा गोष्टींचा जे लोक बाव करतात, अशा गोष्टींना उछालतात, अशा गोष्टींना आपलं कॉन्टेंट बनवतात, आपल्या स्वतःच्या कॉन्टेंटसाठी अशा गोष्टींचा फायदा घेतात, माझी तळपायाची आग मस्तकात जाते मंडळी. म्हणजे लिटरली काय गरज काय यायला बोलायची. आणि काय हा का मूर्ख समजतो का
त्या मुलीने काय घरच्यांना सांगितलं नसेल, त्या मुलीने एकटीनेच तिने सहन केलं असेल, इतक्या लेवलवर तिच्या घरच्यांना काहीच माहिती नसेल. असं नाही होऊ शकत ना. हा जे म्हणतो की बाहेर या, तुम्ही सांगा, घरच्यांनी त्यांना हे करा आणि बाहेर काढा त्यातनं, आणि त्या मुलींनी बाहेर पडा, आणि संसार महत्त्वाचा नाही आहे, मग अशा वेळेला स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे. सगळं बरोबर आहे. पण तुला काय वाटतं की बाबा तिने काय प्रयत्न केला नसेल, तिने या गोष्टी काहीतरी त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला नसेल, तिला आनंद झाला असेल हे आपल्या एवढ्या लहान तान्या बाळाला सोडून जाताना. काहीतरी असेल ना रे बाबा, जे आपल्याला नाही माहिती. सगळ्या गोष्टी आपल्याला नाही कळत, आणि ज्या नाही कळत त्याबद्दल आपण जास्त बोलू नये. वरवरची माहिती म्हणजे एक तर ते मीडिया एक तर कंट्रोलमध्ये नाही आहे आपल्या देशात. ती सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे. आणि मी खरंच म्हणजे मला ना हा प्रयत्न राहणार आहे. मी खरंच विचार करते, मी ना लिहिणार आहे पंतप्रधानांना लेटर, आणि मी सांगणार आहे की हे ना कधी पण अशा गोष्टींसाठी मीडियाला थोडा आवर घाला. कारण मीडिया नको ते गोष्टी पसरवते, नको त्या गोष्टी, म्हणजे उगाचच आपलं तेच चालू असतं. जेवढं त्याच्यात नाही आहे ना तितकं पण आणि मिर्च मसाला लावून सांगतील आणि कॉम्प्लिकेट करून ठेवतील. आणि त्याच्यात ह्याच्यासारखे लोक आणि आगीत तेल ओततात. अरे त्यांचं चाललंय ना, ते करतील, होतंय त्यांचं, काय ना काहीतरी होईल. एका पॉईंटपर्यंत आपण त्याच्यामध्ये घुसणं, किंवा एका पॉईंट नंतर जेव्हा आपल्याला खूपच वाटतंय की नाही मिळत आहे न्याय किंवा काही इश्यू होतोय, तर तेव्हा आपण बोलणं योग्य आहे. ते सुद्धा पूर्ण माहिती करून बोलणं योग्य आहे. हे वरवरची माहिती तर कोणीही देऊ शकतं रे. मी पण देऊ शकते. मला जर हुंडाबळीवर बोलायला सांगितलं ना 1 तास बोलेन मी. समजलं? तुझ्यासारखा फालतू 30 सेकंदाचा शॉर्ट नाही टाकणार. पण मी नाही बोलत, त्याची काही कारणं आहेत. आपल्या बोलण्यातनं काहीतरी चांगलं घडणार असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण उगाचच बोलून उगाचच ते प्रकरण आणि त्याला हवा देणं, ते चिघळवणं, ह्याला काहीच अर्थ नाही आहे असं मला वाटतं. आणि उगाचच बोलायचं, तोंडाची वाफ काढायची. कशाला बोलतो? आणि ते फालतू काहीतरी आता ही पण घुसली आहे त्याची चिव पण, ती पण लवकरच मला वाटतं कामधंदा सोडायच्या मार्गावर आहे. स्वतःला मोठी कॉन्टेंट क्रिएटर समजते. तिच्या हातातनं ते पुस्तक, ते काय ते नोट्स काय घेऊन बसते ना, ते काढा आधी, तो पेपर खेचून काढा आधी. पेपर घेऊन वाचते अक्षरशः, एकाच टोनमध्ये नुसती बोलत असते. म्हणजे तिची टोन तर इतकी भयंकर आहे. कुठे गेली तर म्हणजे व्हॉइस ओव्हर तर ते करतेच, पण ते सेम मोनोटोनस टोनमध्येच वाचत राहते. असं वाटतं की स्क्रिप्ट लिहून घेते ती. आधीच मराठी आणि सगळ्याचा उल्हास आहे, त्याच्यामुळे ती स्क्रिप्ट लिहून काढते. ती काय अशी आपल्यासारखी अशी नॉर्मल धडधड बोलू नाही शकत, म्हणून ती स्क्रिप्ट काढते. ते वाचताना जरा नॅचरल वाटेल असं वाचावं, ते पण नाही, नुसतं अक्षरशः वाचल्यासारखं वाचते ती. आणि टमुकला कशाला काय एवढं मोठं हे ना, म्हणजे यांचं हे तसंच आहे की तू माझी लाल कर, मी तुझी लाल करतो, तू माझं प्रमोशन कर, मी तुझं प्रमोशन करतो. दोघेही थुकरट. म्हणे टमुकच्या ह्याच्यावर गेलो आम्ही, सेमिनारला गेलो आणि इट वॉज व्हेरी रोमॅन्टिक. अरे सेमिनार होतं ते, तिकडे काय चाळे करायला गेलेले की सेमिनार अटेंड करायला गेलेले? तिथे रोमॅन्टिक होत बसले म्हणजे कळलं तुम्हाला कुठे काय करावं तेच कळत नाही. काय माणसं आहेत, काय बोलायचं, काही बोलायचं, काही. कोण देतं का तुला स्क्रिप्ट? ती स्क्रिप्ट तरी नीट लिहित जा बावळेडबाई. आणि तू कधीपासून कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आली? ही कशाला येते बरोबर? उगाचच तू आहेस एवढा भुईला भार आणि यूट्यूबवर कार एवढा बस झाला, आणि तिला नको आणूस, हात जोडते. द सेमिनार वॉज व्हेरी हेल्पफुल. तिथे आम्हाला भरपूरशा गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि आता आम्ही तुमच्यासाठी भरपूरशा गोष्टी प्लॅन करत आहोत, आणि खूपच मजा आली. इट वॉज अ व्हेरी नाईस सेमिनार इन स्वीट रोमॅन्टिक वे. आणि तिथून आम्ही भरपूरशा गोष्टी खाऊन मग ढेकर मारून घरी आलो. येताना आम्हाला भरपूरसा ट्रॅफिक लागला, आणि मग चोवीला बघून मला खूप आनंद झाला. आणि दॅट्स हाव वी स्पेंड आवर डे, आणि खूपच मजा आली. सो प्लीज पक्या, हिच्याकडनं तो माईक पण काढून घे आणि हिच्याकडनं तो पेपर पण काढून घे. इनफॅक्ट तुम दोनों भी दफा हो जाओ, गेट लॉस्ट. आता येते गौराकडे. ॲक्च्युली काल मला बऱ्याचशा कॉमेंट आल्या की गौरा खूप छान आहे आणि तिच्यावर बोल वगैरे. तर छान बिन ते मी तुम्हाला आधीच क्लॅरिफाय केलं की माझे विचारसरणी वेगळी आहे. मी सगळ्यांना एकाच नजरेतनं म्हणजे न्यूट्रल ह्याच्या राहून पाहते. सो जे मला खटकतं आहे ते मी आता इथे सांगते. जे काही मला वाटलं ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये तुमचं काही वेगळं मत असेल तर नक्कीच मांडा, पण तेच ती खूप चांगली आहे, ती यांच्यापेक्षा वेगळी आहे, ब्ला ब्ला ब्ला, ते नाही. मी जे काही बोलली आहे त्या
रिलेटेड तुम्हाला जर काही खोडून काढावं असं वाटतंय तरच तशी कॉमेंट करा. अदरवाईज म्हणजे हे जनरल आहे, ती मला खूप आवडते आणि तू असं नाही बोलायला पाहिजे होतं आणि ती चांगली आहे, ती सुंदर आहे वगैरे, आणि ते सुंदर बिंदर तर काही ते तर काही बोलूच नका. कारण का सुंदरतेची प्रत्येकाची व्याख्या ही डिफरंट आहे. आपण असं कोणाला नाही म्हणू शकत की ही सुंदर आहे आणि ही सुंदर नाही आहे. आणि ही ते खूपच मला बालिश वाटतं. तो तिचा विंटेज जो भोंगा करते ना केसावर, मधमाशाचं पोळं, ते आधी उतरवायला सांगा. हां, चिडिया का घोसला ते उतरवायला सांगा. हे मला अजिबातच सुंदर वाटत नाही. मग ते तुम्हाला मे बी वाटत असेल. सो तेच म्हणते की प्रत्येकाचं वेगवेगळं थिंकिंग आहे. प्रत्येकाला सुंदरता म्हणजे आपण आता कशावर, काही लोकांना बाहरी सुंदरता वाटते, काही लोकांना इंटरनल ब्युटी महत्त्वाची वाटते, काहींना दोन्ही वाटतं, काहींना काही घेणं देणंच नाही आहे. ती सुंदर आहे नाही आहे त्याच्याशी काय फरक पडतो आहे. मला नाही वाटत की तुमचं जे काम आहे ते काम छान असणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सुंदर आहात की नाही आहात ते इट डझंट मॅटर. एनिवेज तो खूप वेगळा विषय आहे. तर मला हेच सांगायचं आहे की काहीतरी सेन्सिबल कॉमेंट करा. उगाचच काहीतरी करायचं म्हणून बोलू नका. ठीक आहे. सगळ्यात आधी मला हा मुद्दा मांडायचा आहे इथे की कशा पद्धतीने ही धूर्त आहे आणि कसं, मी का म्हणते ही धूर्त आहे आणि चलाख लोंबडी आहे आणि गोड बोलून कसं फसवायचं लोकांना, किंवा कसं स्मार्टली प्ले करायचं लोकांच्या इमोशन्स बरोबर, किंवा त्यांना समजलं पण नाही पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे ही किती स्वीट आहे आणि किती साधी आहे आणि किती सरळ आहे, अगदी आपल्यासारखी आहे. पण कसं आपलं हातचं राखून ठेवायचं, कसं स्मार्टली आन्सर करायचं, कोणाला ते आपल्यावर शक पण नाही आला पाहिजे. म्हणजे बडे जाव पण नाही करायचा, पण म्हणजे बोलतात ना, साप भी मर जाए और लाठी भी ना तुटे, तर तसाच काहीसा हिचा प्रकार आहे. बरं, तर तिने तुम्हाला कसं कमी बजेटमध्ये ट्रिप प्लॅन करायची आणि कसं ती करते, कसं मॅनेज करते ह्याचे धडे दिले. आणि ती किती साधी आहे, ती किती आपल्यातलीच एक आहे आणि किती साधेपणाने कसं आपल्याला पण करता येईल हे तिने आम्हाला सांगितलं. आम्हाला खूप छान वाटलं, खूप भारी, खूप मस्त, खूप छान समजवलं, ग्रेट, यू आर दिस, यू आर दॅट, आणि अशा कॉमेंट्सचा पाऊस पडला. पण हिने तुम्हाला गंडवलं. कुठे हिने मेन्शन केलं इतका मोठा हिचा अर्निंग सोर्स आहे, जे हे सगळे DBS वाले डिनाय करतात. पण आपल्याला पण माहिती आहे की ह्यांची सगळी भिस्त त्याच इन्कमवर आहे. स्पेशली हे फिरणं, खाणं, पिणं, ही जी मजा, एक्स्ट्राची जी मजा यांची चालू आहे ती त्याच इन्कमवर चालू आहे. आणि त्या इन्कमला हे गिनतीतच धरत नाही. किती वाईट आहे ना हे. जी व्यक्ती आपल्या इन्कम सोर्सची, मग ते भले काहीही असू दे, कितीही थोडकं असू दे, पण ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला हेल्प करतोय, त्याचा साधा उल्लेखही करत नाही, त्याच्यावरूनच समजून जा की ती किती सच्ची आहे. माझ्यासाठी आपलं कुठलंही इन्कम सोर्स, जी गोष्ट आपल्याला थोड्या ना थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला इन्कम जनरेट करते, त्या गोष्टीचा साधा उल्लेखही न करणं, त्याची रिस्पेक्ट सोडाच, पण नुसतं एकदाही त्याला कन्सिडर पण न करणं, सारखं अपमानजनक काहीच नाही. हे खूप अपमानजनक आहे. हे खूपच, मला असं वाटतं, खूपच शॅलो थिंकिंग आहे. अँड इट्स हायली अनएक्सेप्टेबल फॉर मी. नाही, हे निंदनीय आहे. आता कुठल्या गोष्टीचा उल्लेख हिने नाही केला. एवढं सगळं सांगितलं, पिगी बँक आणि आम्ही कसं क्रेडिट कार्ड पॉईंट्स, फलाना ढिमकाना. बट व्हॉट अबाउट युअर यूट्यूब इन्कम? तुझं यूट्यूब इन्कम आहे ना गौराताई? का लोक विचारतील मग तू किती कमवते, मग त्या इन्कमचं काय करते, मग ते किती येतं, मग त्याचं काय होतं की नाही, ह्यासाठी तू त्याचा साधा उल्लेखही केला नाहीस, तुझ्या मनालाही शिवलं नाही. मग इतरांमध्ये, इतर DBS वाल्यांमध्ये आणि तुझ्यामध्ये फरक काय? ती बोंबली पण सगळं भिस्त तिची त्याच्यावरच आहे. काल मी लिटरली 10 मिनटं एक्सप्लेन केलं की कसं, का तिची एवढी तडफड होते, का तिच्या एवढं जिव्हारी लागलं आहे, कारण सगळी भिस्त त्याच्यावर आहे. तरी ती बाई म्हणाली होती एकदा, इफ यू रिमेंबर, मी तर विसरलीच नाही आहे, पण तुमच्या पण ते लक्षात असेल, ती म्हणाली होती की आमचं काही यूट्यूबवर चालत नाही, आमचं घर नाही चालत यूट्यूबवर. अरे घर नाही चालत, पण तुमचं थोडं ना थोडं काय ना काहीतरी होतं की नाही होत? नसतं होत तर कशाला केलं असतं? तुमच्यासारख्या एवढ्या फुकट बायका हे कशाला धरून बसल्या असत्या?
कशाला तुमच्या नवऱ्यांनी तुम्हाला सगळं कामधाम सोडून तुमच्या मागे फिरत बसले असते, नुसतं पॅशन म्हणून? कशाला त्या घारीचा नवरा तिच्या या सगळ्या फालतूगिरी ला टॉलरेट करतो? का करतो? कारण काही नाही तर काय नाही, तिचे जे चोचले आहेत ते तरी या इन्कममधनं निघत आहेत. भलेही तो बाकीच्या घराचा भार उचलत असेल, त्याच्यामध्ये ते इन्कम कामी येत नसेल, पण ॲटलिस्ट या बायकांचे जे चोचले आहेत ते तरी ह्या इन्कममधनं सुटत आहेत. त्याचा भार तरी त्या नवऱ्यांवर पडत नाही आहे. म्हणून हे सगळी मजा चालली आहे ना. हिच्या बाबतीमध्ये हिचं जे फिरणं वगैरे जे चाललं आहे, आता ती म्हणते की मी ब्रँड्स नाही, माझं मेकअप आणि मी ह्या सगळ्या गोष्टीवर खर्च नाही करत, पण हा जो तुझा ट्रिपचा वगैरे खर्च येतो त्याच्यामध्ये कुठे ना कुठे तरी यूट्यूबचा थोडाफार हातभार आहे की नाही आहे? बाकी सगळं आमचा ववी असा, आमचा ववी तसा, आमचा ववी द ग्रेट माणूस, ववीने हे केलं, ववीने ते केलं, ववी हुशार, ववी हुशार. ववीने सगळं हिने ववीचंच सांगितलं की ववी असा मॅनेज करतो, ववी तसा मॅनेज करतो. सगळं फालतूच्या गोष्टी सांगितल्या, पण मेन स्वतःची आयडेंटिटी विसरली. ही बाई, ही हुशार बाई, येस हुशार आहे, ती अति हुशार आहे. हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. हे सगळं सोची समजी साजिश किंवा सोचा समजा कॉन्टेंट आहे. सगळं ठरवलेलं, सगळं स्क्रिप्टेड आहे. जे काही सांगितलं ते मी अगदीच नाही म्हणत नाही की ते असं हे नसतील करत, बट जे काही सांगितलं ते काय ते पिगी वगैरे, पण ते पिगीमध्ये कसले पैसे जमा होतात, कुठून डॉलर येतात? ते पिगी काय घरातल्या नवऱ्याला दिलेले पैसे काढून ते लाडकी बहीण योजनेचे नाही मिळालेत तिला. हे इथूनच ह्यांचं सर्कल आहे. वायटी कमाई, त्या कमाईतनं जे इन्कम जनरेट होतं त्याच्यातनं ट्रिप करायची किंवा कुठेतरी फिरायला वगैरे जायचं. म्हणजे जशी कमाई झाली आहे त्याच्यावर डिपेंड. मग तशा आपण ट्रिप ऑर्गनाईज करायच्या. मग ते 1 डे असतील किंवा ओव्हरनाईट असेल, 2 डेज असेल किंवा त्याच्याहून जास्त दिवसाची ट्रिप असेल, ते करायचं. त्याच्यावर कंटेंट छापायचं. अगेन त्या कंटेंटमधनं पैसा जनरेट होणार. मग ते पुढच्या ट्रिपच्या प्लॅनिंगसाठी तो पैसा वापरायचा. हे असं ह्यांचं चालूच राहतं. कारण ह्यांचं कंटेंट म्हणजे ज्याला तुम्ही सो कॉल्ड आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो, तर ही अशी इन्व्हेस्टमेंट, हेच त्यांचं कॅपिटल आहे. हे कॅपिटल हे लोक इन्व्हेस्ट करतात फिरण्यामध्ये. त्या फिरण्यातनं व्लॉग छापतात. त्या व्लॉगमधनं पैसा येतो. मग तो पैसा परत नेक्स्ट ट्रिपला वापरायचा. आणि हा मुद्दा कोणाच्याच लक्षात नाही आला. नुसतं आमची ताई छान, आमची ताई अशी, आमची ताई खरी, आमची ताई सच्ची, आमच्या ताईने खरं सगळं सांगितलं. आणि अबाउट दॅट क्रेडिट कार्डचा हिचा नवरा सांगतो पॉईंट मिळतात आणि मी ते अक्युम्युलेट करतो. मोठा हुशार आला मोठा. तुम्हाला क्रेडिट कार्डवर तेवढं स्पेंड पण करावं लागतं. तुम्ही जेव्हा 2-3 हजार दिराम स्पेंड करता, म्हणजे मी आता दिरामचं सांगू शकते म्हणून, तेव्हा तुमच्याकडे समजा 4-5 पॉईंट येत असतील त्याच्यावरती. म्हणजे तुम्ही एवढे पैसे त्या पॉईंटवरती जर तुमचं एवढं डॉलर्स तुमच्याकडे जमा होतात, म्हणजे तुम्ही किती खर्च करता? क्रेडिट कार्डवरच आयुष्य काढताय की काय? मग जेव्हा ते भरावे लागतील तेव्हा डिफॉल्टर होऊ नका म्हणजे झालं. अजून एक गोष्ट, अशा लोकांना ना मुळात जबाबदाऱ्या नसतात. अशा लोकांना आपलंच बघायचं असतं. त्याच्यामुळे घरची जबाबदारी नाही, काय नाही. थोडंफार म्हणजे इंडियाला गेलं आणि तिथल्या तिथे आजूबाजूला फिरवलं किंवा काही असं थोडंफार तेवढ्यापुरता खर्च केला, कारण आपण तिथे जातो आहे, आपली फॅमिली आहे, तर ते आपल्या फॅमिलीबरोबर थोडा एक्सटेंडेड फॅमिलीचा खर्च ते तेवढंच. बट अदरवाईज ह्यांना आपलंच बघायचं असतं. ना आईवडिलांचा खर्च असतो, ना सासू सासऱ्यांचा खर्च असतो, ना आणि कसला खर्च असतो. त्याच्यामुळे ते होऊन जातं. एकटा जीव सदाशिव असं म्हणतो ना, तसं आपल्या फॅमिली पुरतं पोटभरीचं कमवलं आणि थोडं एक्स्ट्राचं मजा मारायला थोडं असलं की होऊन जातं. त्यामुळे हे एक ते रिझन आहे जे कोणी ओपनली सांगत नाही. हा प्रश्न तुम्ही गौराताईला पण नक्की विचारा. एवढंच जर ती ओपन आहे ना, एवढंच जर आहे ना, तर तिला विचारा की घरच्या काय जबाबदाऱ्या पेलतात त्या. आणि ह्यांचा जो ववीदादा मोठ्या गोष्टी करतो ना, आमचे असे भारी खर्च नाही आहेत, आमचं काही असं आम्हाला भारी असं, म्हणजे ही पण त्याला असं टॉन्ट मारत होती, बोंबली ह्या लोकांना, जे लक्झरी कलेक्शनवाल्यांना, की बाबा माझा मेकअप पण नसतो आणि माझं कसं, मला असं काही बॅग्स आणि ह्याचं त्याचं असं लक्झरी आयटम्सचं पण मला काहीच असं हे नाही आहे, शौक नाही आहे, तर त्याच्यात पण माझा बराचसा पैसा सेव्ह होतो. आणि ववीला पण तसं काही फारसं हे नाही आहे, तर त्याचं पण म्हणजे बेसिकच आहे. तर प्रत्येकाची आवड असते, ते त्याच्यावरती खर्च करतात, आम्ही ह्याच्यावरती खर्च करतो.
ते त्याच्यावरती खर्च करतात, कारण त्यांचे नवरे मे बी तेवढे रगड कमवतात. जो तुझ्या नवऱ्याने जो पॅटर्न जे काही सांगितलं, जे काही त्याचं वर्क स्केड्यूल किंवा जे पण काही त्याने आपल्या वर्क रिलेटेड सांगितलं, त्याच्यावरून त्याला बेसिकच असा काहीसा जॉब वगैरे आहे असं वाटतं. आणि आता त्याच्याबद्दल मला खरं तर बोलायचं नव्हतं, पण तुम्हीच टॉपिक छेडलाय, म्हणजे ही स्वतःच म्हणाली, स्वतःचंच कंपॅरिझन केलं आहे, तर म्हणून मी सांगते. तर त्याच्यामध्येच ॲडजस्ट करावं कसं. आपलं जसं अर्निंग असतं, इन्कम येतं, तसं प्रत्येकाची लाईफस्टाईल असते. सो डेफिनेटली जर तुझ्या नवरा ती अपॉर्च्युनिटी मिळाली किंवा ते पॅकेज किंवा ते असं तगडा पॅकेज वगैरे असं काहीतरी मिळालं, तर बघू ना आपण. बाकी राहिला प्रश्न आपल्याला काही आपल्या खूप भारी खर्च नसल्याचा किंवा आपल्याला भारी गोष्टींची आवड नसल्याचा, आपण खूप बेसिक राहणीमान ठेवून आपण ह्या सगळ्या गोष्टी अफोर्ड करू शकतो किंवा आवड आहे म्हणून आपण ह्या गोष्टी झेपू शकतो. तर लेट मी टेल यू वन थिंग, की बऱ्याचशा प्रमाणात आपल्या डेली नीड्स, जे रोजचे जे खर्च असतात ना, तेच म्हणजे मॅन्डेटरी खर्च ज्याला आपण बोलतो, तेच इतके असतात, तेच इतके डोईजड असतात की त्याच्यातच माणसाचं कसं म्हणजे त्याच्यातनंच तो कसं 4 पैसे वाचवू ह्याची जोडणी करत असतो. सो मला नाही पटत ते असं की कोणाकडे पैसे साचत नाही त्याचा अर्थ तो काहीतरी खूपच लक्झरी गोष्टी घेतो किंवा स्पेंड करतो. माझंच उदाहरण घेतलं तर म्हणजे आता माझी फॅमिली आमचं उघड नाही आहे, बट आमचे पण असे काही लॅविश खर्च नाही आहेत. आम्ही खूप भारी असं खूप आमच्या पण आजूबाजूला लोक आहेत जे खूप सिमिलर आमच्या एवढंच कमवतात, पण आमच्यापेक्षा खूप भारी गोष्टी त्यांच्याकडे आहेत, आमच्यापेक्षा भारी लक्झरी लाईफ ते जगतात. पण तरीही आपले रोजचेच खर्च जे मॅन्डेटरी खर्च आहे, मुलांची फीज किंवा त्यांचं शिक्षणाचा खर्च म्हणा, लाईट बिल, रेंट, बऱ्याचशा गोष्टी, किंवा आपले काही मॉर्टगेज असेल तर त्याचं जे आपलं जे काही इंटरेस्ट जातो किंवा आपलं जे लोन वगैरे घेतलेलं असेल तर त्याचं पेमेंट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, क्रेडिट कार्ड बिल्स, ह्या सगळे जे गोष्टी आहेत, तेच आपले रोजचे जे खर्च आपल्याला करायचेच आहेत, त्या खर्चातनं आपण थोडके वाचवण्याचा प्रयत्न करतो. सो मला हे अजिबातच पटत नाही की बाबा आमचे काही भारी खर्च नाही म्हणून आम्ही असं वारंवार ट्रिप करू शकतो. नो, आमचे पण काही भारी खर्च नाही आहेत, पण बाकी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्याने आम्ही वर्षातनं फार तर 2 ट्रिप करू शकतो. अशा सारख्या वारंवार तुमच्यासारख्या ट्रिप नाही करू शकत. हां, छोट्या मोठ्या इथे विकेंडला जाणं आणि चांगलं जेव्हा सीझन असेल तेव्हा आउटिंग करणं वगैरे, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. दॅट इज ओके, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. बट हे नक्कीच मी अग्री नाही करणार की आम्ही असं काही भारी खर्च करत नाही म्हणून आम्ही हे करतो, लाईक हे गोष्टी अफोर्ड करू शकतो. नो. तुम्ही स्वतःला विचारून बघा ना, तुमचे असे काही भारी खर्च आहेत का, किंवा तुम्ही खूप असं स्पेंड करता का? नाही, पण तरीही तुम्ही करू शकता का अफोर्ड? तुम्ही जाऊ शकता का? तुम्ही सेव्ह करू शकता का? तुम्ही तुमच्या नवऱ्याला बोलून बघा की आपले काही खर्च नाही, मग आपल्याकडे पैसे का नाही उरत, किंवा आपल्याकडे का नाही एवढं सेव्हिंग होत, हे कसे ट्रिपला जातात, आपण कसं नाही जाऊ शकत. क्लेश होतील, बाकी काही नाही होणार. सो हे फक्त बोलायला, ऐकायला आणि ते जे सांगण्याची जी पद्धत असते ना, ते छान वाटतं, बट हे रिअलिस्टिक अजिबातच नाही आहे. होऊ शकतं नाही असं नाही, पण ज्या प्रमाणात हे लोक फिरतात, ज्या प्रमाणात ह्या लोकांचं टाइमपास चाललेला असतो, ते इतकं नाही आहे सोपं. राहिला प्रश्न ह्याच्या नवऱ्याच्या सुट्ट्यांचा, तर बाबा सिक लिव्ह असं पण एनिवेज काउंट होत नाहीत, त्या ॲडिशनल असतात, ऑप्शनल असतात जनरली. म्हणजे मी असं बघितलं आहे, आता US चं मला नाही माहिती, बट त्या ऑप्शनल असतात. तर त्या काय तुमच्या साचून राहत नाही की तुम्ही सिक लिव्ह घेतली नाही म्हणून त्या काय कॅरी फॉरवर्ड होणार आहेत वगैरे. तर मी आजारी पडत नाही आणि म्हणून मग माझ्या सुट्ट्या बऱ्याचशा उरतात. तर हे म्हणजे कुजबी काही श्री. आणि आम्ही एवढे 40 दिवस गेलेलो तेव्हा मी तब्बल 1.5 वर्ष नॉनस्टॉप काम केलं. मी सुट्ट्या सगळ्या अक्युम्युलेट करून ठेवल्या होत्या, सगळ्या सुट्ट्या होत्या. मी 1.5 वर्ष एकही सुट्टी घेतली नाही. अरे भाई, तुझ्या किती कॅरी फॉरवर्ड होतात सुट्ट्या? हां, इथे तर 5च करता येतात, तुझ्या नक्की होतात किती? इतक्यात तुंबून ठेवशील आणि काय तू हिप्पीसारखा फिरशील? हां, 6 महिन्याची सुट्टी घेशील 4 वर्ष सलग काम करून, तुझा काय भरोसा? आणि लोकांना सांगशील मी 4 वर्षापासून सुट्टीच घेतली नाही ना, म्हणून मी आता 6 महिन्याच्या वेकेशनला जाते.
काय पकवतात यार, म्हणजे खरंच. आणि इतके कॉमेंट करणारे कमेंटवरनं तरी वाटत होते बऱ्यापैकी असे हुशार आहेत किंवा काही तर तिथे राहणारे वगैरे आहेत, पण त्यांना या साध्या साध्या गोष्टी नाही कॅच करता आल्या, साध्या साध्या गोष्टी नाही समजल्या. तिने फेकला आणि यांनी झेललं. आणि मुलं, शाळा ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर ह्यांना तर काही पडलेलीच नाही. एक तर ते किंडर गार्डन असतं, तर प्लीज ववी, माहिती नाही यार, मला म्हणूनच असं वाटतं की काय लोक कसे कहाँ से आते और कहाँ बस जाते, नशिबाचा भाग आणि काय म्हणायचं. सो ते थोडंसं शिकून घे आणि त्याच्यावरनंच कळते की किती, म्हणजे काही लोक असतात असे की आपलं झालं ना आपल्या मुलांचं पण होऊन जाईल, त्यात काय, असा ह्यांचा ॲटिट्यूड असतो. आणि दुसरी गोष्ट, मला नाही वाटत की हे काही म्हणजे किती ते कंजूसी आणि किती ते वाचवायचे पैसे, ते काहीतरी लिमिट असतं. म्हणजे जसं तुम्हाला आवड आहे म्हणून फिरण्याची आवड मला फिरण्याची, पैसे वाचवून फिरण्याची, असं प्रकार म्हणून त्या मुलाला काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी नाही की काय नाही. US राहणारे हे मान्य करतील की तिथे जनरली एक US काय, आता आपल्या भारतात पण आपण मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीला घालतो. काही ना काहीतरी असतंच. फुटबॉलला जातात, म्हणजे सॉकर खेळायला जातात, किंवा बास्केटबॉलसाठी घालतो आपण, त्याच्यानंतर स्केटिंगसाठी, स्विमिंगसाठी, अशा कशा ना कशा तरी कुठल्या तरी ॲक्टिव्हिटी, एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी आपण मुलांना एक एक्स्ट्रा स्किल शिकवतो. हिच्या मुलाला हिने असं कशातच घातलं नाही आहे. खर्च पण नको, आणि परत ते जायला मला आपल्याला कधी पण फिरायला वगैरे लागतं, मग ते नको पैसे वाया वगैरे जायला. सो ते पण नाही आहे हिच्या मुलाकडे. आणि प्लस ॲडमिशन वगैरे जास्त सुट्ट्या झाल्या तर कॅन्सल होतं, मग ते ॲडमिशनचा वगैरे खर्च करा, परत रिॲडमिट करा, ते ऑप्शन आहे त्यांच्याकडे, पण त्याच्यामध्ये पण तुमचा पैसा जातोच की. सो त्या मुलाचं तर वेगळीच कहाणी आहे. आणि आय डोंट थिंक सो की हे लोक फार सिरियस आहेत त्या बाबतीत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या ताईंनी तुमच्यापासून लपवलेली आहे, ती म्हणजे त्या ऑफिस ट्रिपवर नवऱ्याला अकंपनाय करतात, जेणेकरून बराचसा खर्च त्यातनं वाचतो. तो ऑफिस ट्रिपला गेलेला असताना, ऑफिसच्या कामासाठी गेलेला असताना, हे तिथे त्याच्याबरोबर त्या ऑफिसच्या खर्चात राहतात आणि त्याला थकवतात. म्हणजे लिटरली काय मेंटॅलिटी आहे ही, की आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं, आम्ही झोपत नाही, आम्ही थकलो तर थकत नाही, आम्ही फिरतो, आमचा स्टॅमिना आहे वगैरे. अरे तुम्हाला आता नाही कळणार, ते नंतर कळेल नक्की कळेल. करा, जागरण करा. आणि म्हणजे कसं ते आपण तर बघितलंच, ती मेक्सिकोला गेलेली तर कशी ना वाट बघत बसायची दिवसभर, काम नाही धंदा, इथे टाईमपास करायला आलेली, तो आलेला कामासाठी, पण ही तर टाईमपास करायला आलेली, आणि तो थका भागा घरी येणार आणि हे लोक तुटून पडणार, चल आता फिरायला उशीर झाला, अरे तो काम करायला आलाय, हे आले फुकटे लटांबर मागे. तर त्यात ते मेजरली पैसे वाचवतात. ते उल्लेख कुठे केला त्याचा. सो बहुत शाणी आहे तुम्हारी ताई, दिखती वैसी बिलकुल भी नहीं है. ठीक आहे. जे मेन गोष्टी जे करते ना, सगळे उलटे पुलटे कसे ट्रिक्स वापरते, त्या ट्रिक्स तर तिने तुम्हाला सांगितल्याच नाही आहेत. 2 मेन ट्रिक, एक यूट्यूबचं इन्कम आणि एक ऑफिसच्या ट्रिपवर जाणं, नवऱ्याच्या ऑफिसच्या ट्रिपवर आपण फुकटमध्ये फिरायला जाणं. आपण कुठे गेलेला तिथे गेली नाही, कारण का मग ते लक्षात येतं आणि सारखं काय ऑफिस म्हणेल की काय फालतूगिरी तुझी दरवेळेला घेऊन येतो, म्हणून मग ते काहीतरी थातूर कारण सांगितलं की खूप काम होतं तर त्याला वेळच नसता मिळाला, मग काय आमच्याकडे खूप कमी दिवस होते म्हणून मग आम्ही नाही गेलो, नाही तर तिथे पण उठून गेली असती. चलाक लोंबडी कुठची. एक नंबरची ढापाडी. म्हणजे त्या हाचं कंटेंट ढापलं तिने, ती लगेच ढापत नाही, ती इन्स्टॉलमेंटमध्ये एकदम आरामात हळूहळू ढापते की कोणाला लक्षात येत नाही. पण माझ्या सगळं लक्षात येतं, मी सगळं बघत असते आणि मला सगळ्यांचा, हे तुमचे जे स्पेशली DBS वाले ना, ह्यांच्याकडे माझं बरोबर लक्ष असतं. तर ते लंडनचं जेव्हा गेलेली तेव्हा तिने RV रेंट केलेली आणि तिने सगळी माहिती दिली, तेव्हापासून हिच्या डोक्यात ते होतं असणार. ते आता मिळाला चान्स, हिने पण घेतला आणि तीच माहिती रिपीट केली आहे, बाकी काही नाही. सो बहुत ही शातिर दिमाग से आणि पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग के साथ ये ताई तुम्हारी प्लॅन एक्झिक्यूट करती है. काही साधी भोळी आमची ताई नाही आहे, धूर्त चलाक लोंबडी आहे तुमची ताई. शी नोज हाऊ टू प्ले सेफ व्हेरी व्हेरी वेल. So that's it for the today's podcast मंडळी. You hate me or love me for this. काही असू दे, माझं काम खरं बोलणं आहे, माझं काम स्पष्ट बोलणं आहे, माझं काम तुम्हाला रियालिटी दाखवून देणं आहे आणि ते मी सातत्याने करत असते. बाकी तुमच्यावर आहे. टेक इट ऑर लिव्ह इट. टेक केअर. बाय. मासलामा.